नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण सर्वांनी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी MPSC गट क पूर्व परीक्षा 2026चा फॉर्म सर्वांनी भरला असेल मित्रांनो, कारण यावेळेस भरपूर चांगल्या जागा आहेत आणि मुलांनी फॉर्म पण तसे भरलेले आहेत. 12 लाख प्लस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे. किती? 12 लाख प्लस विद्यार्थ्यांनी. त्यामुळं आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्न येतं, ते कॉमन क्वेश्चन मी काही काढलेले आहेत, जे प्रत्येक विद्यार्थी जवळपास सर्व विद्यार्थ्यांच्या मनात जे प्रश्न आहेत ते मी इथं काढलेले आहेत आणि त्याच्यावर थोडं आपण बोलूया. तर मित्रांनो, क्वेश्चन असे आहेत की बहुतांश विद्यार्थ्यांचे क्वेश्चन असे आहेत की यावर्षी कट ऑफ किती लागेल. जसे 2023ला जास्त जागा होत्या तसे यावर्षी पण जास्त जागा आहेत. मग पुन्हा 19 मार्चचा कट ऑफ लागेल का? मागचे इथून मागं 24-25ला कट ऑफ काय लागलेत आणि 26चा कट ऑफ किती लागला आणि फायनल सिलेक्शनसाठी आपल्याला किती मार्क्स लागतील, हे 4 क्वेश्चन जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला पडलेले आहेत मित्रांनो. तर वन बाय वन एक एक क्वेश्चन आपण डिस्कस करू. सर्वप्रथम म्हणजे पुन्हा 19 मार्चचा कट ऑफ लागणार नाही या भ्रमातून तुम्ही बाहेर पडा, कारण यावेळेस फॉर्म भरपूर गेले आहेत आणि 19चा कट ऑफ लागणार नाही. तुम्ही कोणता सर कोणी सांगत असतील बॅच विकासाठी इतका लागेल तितका लागेल, नाही मित्रांनो, 19चा कट ऑफ लागणार नाही. कट ऑफ हा म्हणजे सध्या आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, तर पण आपलं जर सिलेक्शन व्हायचं असेल तर आपण 50 प्लस मार्क आपल्याला कसे पडतील, बाकी कट ऑफ किती लागू याचा आपण विचार केला पाहिजे. मागच्या वर्षीचे कट ऑफ काय येतं, एक मिनटं, मागच्या वर्षीच कट ऑफ पाहून घेऊ. 2023ला 19 मार्चचा कट ऑफ होता, 2024ला 48.25 मार्चचा कट ऑफ होता आणि 2025ला 50.25 मार्चचा कट ऑफ होता. त्यामुळे यावर्षी आपल्याला 50पेक्षा जास्त मार्क कसे पडतील याचा आपण विचार करायला पाहिजे. भले कट ऑफ 30, 35, 40 काय मार्क्स लागेल तो लागेल, पण एकदम कट ऑफच्या बाउंड्री सिलेक्शन होऊन पुढं काय सिलेक्शन होईल म्हणजे हा गोड गैरसमज होणार नाही. सिलेक्शन व्हायचं असेल तर तुम्हाला 50 प्लस काय भेटतील त्याचा विचार, त्याचं टार्गेट केलं पाहिजे, त्याच्याशिवाय सिलेक्शन होणार नाही. तर मित्रांनो, आता राहिला क्वेश्चन की सिलेक्शन होण्यासाठी काय करावं. तर मित्रांनो, सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम प्रीला 50 प्लस मार्क धरून चला आणि जे सिलेक्शन होतं मित्रांनो आपलं ते हे प्रीच्या याच्यावर नाही होत. सिलेक्शनसाठी मेन्सचे मार्क पकडले जातात मित्रांनो. मेन्स 25 ऑक्टोबरला आपली प्रिलिम आहे आणि 27 डिसेंबरला मेन्स आहे. तर लईत लई जवळपास 50 दिवसाचा मध्ये आपल्याला फक्त टाईम भेटतो आहे आणि एवढ्या कालावधीत मेन्सची तयारी होणार नाही. तर त्यासाठी मेन्सची तयारी आत्तापासूनच प्रीच्या तयारीबरोबर दोन्ही पेपरची तयारी आत्ताच करावं लागेल. तर मेन्सचा पॅटर्न काय आहे मित्रांनो, पेपर 1, पेपर 2. तर पेपर 1 मध्ये मराठी प्लस इंग्लिश 50-50 क्वेश्चन, 100 क्वेश्चन 200 मार्कला आणि पेपर 2 मध्ये 100 क्वेश्चन GSचे 200 मार्कला. तर सध्याचे प्रिलिमचा पॅटर्न आहे तोच मेन्सचा आपला पेपर 2 आहे, फक्त आपल्याला मेन्सला पेपर 1 नवीन ॲड होतो आहे, त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश नव्याने तिथं आपल्याला द्यावं लागणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आत्तापासूनच मराठी आणि इंग्लिशची भरपूर तयारी करावं लागेल, पुन्हा सांगतो भरपूर तयारी करावं लागेल. कारण एक सिंपल लॉजिक आहे, MPSC गट बचा जो पेपर आहे यावर्षीचा 26चा ग्रुप बीचा, त्याला 10,000 विद्यार्थी त्याचं मेन्स देणार आहेत. सिलेक्शन किती विद्यार्थी होणार आहे? 550 काहीतरी जागा आहेत. 550 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे हे जे उरलेले 9,000 9,500 विद्यार्थी हे ऑलरेडी तुमच्यापेक्षा पुढे आहेत मित्रांनो सध्या, कारण त्यांचा GSचा अभ्यास खूप झालेला आहे, मराठी इंग्लिशचा अभ्यास खूप झाला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मराठी इंग्लिश आणि GS पण एकदम तगडा अभ्यास करावा लागेल. त्यावेळेस
सिलेक्शन होईल मित्रांनो. कोणी सांगत असेल की मेन्सची तयारी नंतर केली तर सिलेक्शन होईल, तर नंतर केल्यावर नाही होणार मित्रांनो. आत्तापासूनच मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास खूप करावा लागेल. तर आशा करतो तुमचे सगळे डाऊट क्वेश्चन तुम्हाला त्याचे उत्तर भेटले असतील. भेटू लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद.